आता आजच्या सत्राच्या शेवटच्या वक्त्या आहेत चैत्रा रेडकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपला विषय मांडावा. नमस्कार. सभागृहात उपस्थित असलेले आणि व्यासपीठावरती माझ्याबरोबर असलेली सर्व मंडळी, तत्त्वज्ञ साने गुरुजी अशा विषयावरती मी मांडणी करावी असं मला वारे सरांनी सांगितलं आणि एकूण घड्याळाकडे माझं सारखं लक्ष होतं. तर 15 ते 20 मिनिटामध्ये तत्त्वज्ञ साने गुरुजी कसे गुंडाळावे असा प्रश्न मनात पडला आणि असं वाटलं की म्हणजे खूप अन्याय झालेला आहे गुरुजींवरती, आपण पण करावा का आणखी 15 मिनिटामध्ये काहीतरी गुंडाळून. माहीत नाही कार्यक्रमाच्या फॉर्मॅटचा आणि सगळेच कन्स्टेंट्स आपल्याकडे आहेत. मांडणी करण्याच्या आधी 2-3 गोष्टी मला मांडाव्याशा वाटल्या. आज सकाळी उठल्यानंतर एक लेख वाचला साने गुरुजींवरती. त्याच्यामध्ये साने गुरुजींच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची आत्तापर्यंत कुणी दखलच घेतलेली नाही आहे असं त्याच्यामध्ये खूप आवर्जून अधोरेखित करून आग्रहाने मांडलेलं होतं. मग आपण आपल्या पुस्तकामध्ये नेमकं काय केलं असा प्रश्न मला पडला आणि म्हणून मला असं वाटलं की भाषणाची सुरुवात थोडीशी माझ्या पुस्तकामध्ये मी काय केलेलं आहे त्या अनुषंगाने करावी. काही प्रश्न संजय रेंदाळकर यांनी उपस्थित केले, आधीच्या बोलण्यामध्येही आले. माझी अशी एक विनम्र अशी विनंती आहे की ते जे पुस्तक लिहिलं, हे पुस्तक साने गुरुजी व्यक्ती आणि विचार, त्याची 3री आवृत्ती आता आलेली आहे. पहिलं ते पुस्तक 1910 साली प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर त्याची रिवाइज्ड आवृत्ती आणि मग साधनेने काढलेली आवृत्ती अशी 3 आवृत्ती आलेल्या. अतिशय मेहनत घेऊन लिहिलेलं ते पुस्तक आहे. ज्या वेळेला समग्र साहित्य उपलब्ध नव्हतं, म्हणजे कॉपीराईटचा उल्लेख विनोदजींनी केला, तर ते तोपर्यंत कॉपीराईट्स खुले झालेले नव्हते आणि त्याच्यामुळे अनेक पुस्तकं ही उपलब्ध नव्हती. ती वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये किंवा वेगवेगळ्या व्यक्तींकडे जाऊन मिळवून ते पुस्तक लिहिलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर दाभोळकर त्याप्रमाणे तिथं होते आणि त्यांनी विनोदजींनी आणि त्यांनी जी मला साधनेतली साधनं उपलब्ध करून दिली, गुरुजींची खाजगी पत्र, बरंच साहित्य वेगवेगळं उपलब्ध करून दिलं, ते सगळं वापरून ते लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्नांच्या अनेक शंकांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळू शकतात. उदाहरणार्थ, टोल आंदोलनाच्या वेळेला नेमकं काय झालं, गुरुजींनी नेमकी त्यांच्या मागण्या काय होत्या, ह्याच्यावरती प्रकरणातला बराच मोठा भाग आहे. आणि त्याच्यासाठी फक्त हीच साधनं नाही तर गव्हर्नमेंट आर्काइव्हजमधल्या गोष्टी बघून, वेगवेगळ्या रिपोर्ट्समधल्या गोष्टी बघून ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे टोल आंदोलनातलं नेमकं काय झालं किंवा पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळेला डॉक्टर आंबेडकरांची भूमिका काय होती याची सुद्धा त्याच्यात तपशीलवार चर्चा आहे. त्याच्यानंतर राजा दीक्षित गौरव ग्रंथामध्ये स्वतंत्र आणखी लेख लिहिलेला आहे, तो खास पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहावरती आहे. त्याच्यात अतिशय तपशीलवार सगळ्या भूमिकांची चर्चा आहे. इस्लामी संस्कृतीच्या संदर्भातही तपशीलवार लिखाण केलेलं आहे. 2 उल्लेख झाले की श्यामची आई आणि इस्लामी संस्कृती, पण हे 2 वेगवेगळ्या दशकामध्ये लिहिली गेलेली ती पुस्तकं आहेत. इस्लामी संस्कृती तुरुंगात असताना लिहिलं गेल्यामुळे त्यातला काही भाग गहाळ झाला, कारण त्याच्याविषयीही मला कॉन्स्पिरसी, वेगवेगळ्या थिअरीज लोकांनी नंतर येऊन सांगितल्या की ते साधनेनीच गहाळ केलं वगैरे, इथपर्यंत लोकांनी येऊन मला कॉन्स्पिरसीज त्याच्याबद्दलच्या सांगितलेल्या आहेत. तर मला असं वाटतं मी बराच काळ ही साधनं शोधण्यासाठी आणि नंतर ही पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही जे तेव्हा मिळालं नाही ते मिळतंय का हे शोधण्यासाठी जवळपास आता 15 वर्ष त्याच्यात घातलेली आहेत. ज्यांनी ते पुस्तक बारकाईने वाचलेलं असेल त्यांना कळेल की त्याच्यात अनेक गोष्टी तपशीलवार आलेल्या आहेत. तर जर त्या पुस्तकाची दखल घ्यावीशी वाटली आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते पाहावंसं वाटलं
तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि जे झालंच नाही असं म्हणून जो ओरडा होतोय तर तो खरं 14-15 वर्षापूर्वी जे लिहिलं आणि साधनेने ते पुनःप्रकाशित केलं त्याचे रिप्रिंट्सही पुन्हा होत आहेत. आता त्या पुस्तक प्रकाशनातही ते अवेलेबल आहे. ते वाचलं तर काही गोष्टी त्याच्यामधनं मिळू शकतात. मी असं म्हणत नाही की माझं पुस्तक हे अंतिम आहे, कारण कोणत्याही काळात नवीन चरित्र येत राहतात आणि नवीन चरित्रकारांना ते भाष्य करण्याची मुभा ही असते. तो वाव हा असलाच पाहिजे. प्रत्येक काळाचं म्हणून एक भाष्य असतं. तेव्हा गुरुजींवरचं ते एक भाष्य प्रत्येकाने करावं वेगवेगळ्या पद्धतीने. पण जे झालेलं आहे त्याची दखलच न घेणं किंवा ते नाकारणं किंवा काही जणांनी त्यातलं कोट करून त्याचे संदर्भच न देणं अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्यामुळे मी खरं तर थोडी व्यथित आहे त्या पुस्तकाच्या संदर्भात. आणि आज मी पहिल्यांदाच म्हणजे जाहीरपणे ती व्यथा व्यक्तही केली. खाजगी मित्रमैत्रिणींकडे कधीतरी बोलून दाखवली असेल, पण आज इथं ती मांडावीशी वाटली. विषय जो दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने 2-3 महत्त्वाचे मुद्दे जे मला सांगायचे आहेत त्याच्याविषयी बोलते. साने गुरुजींचा एक जीवनपट जो आहे तो वेगवेगळ्या मांडणीमधनं सुरुवातीला जे काही सादरीकरण झालं किंवा इथं जे बोललं गेलं त्यातनं तो जीवनपट मांडला गेलेला आहे. मला असं वाटतं साने गुरुजींकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देण्याच्या संदर्भात ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आणि त्या जन्मशताब्दीच्या वेळेला घडलेल्या होत्या त्याच्यातलं एक जीवराज भाऊ सावंतांनी एडिट केलेलं आर्चिस महत्त्वाचं होतं आणि नेमाड्यांनी एडिट केलेलं जी पुस्तकं होती ती खूप महत्त्वाची 2 पुस्तकं आहेत. त्याची पण दखल आपण घेणं गरजेचं आहे जेव्हा काय झालं नाही असं म्हणतो त्यावेळेला. पण गुरुजींनाच आपण तत्वज्ञ साने गुरुजी म्हणून बघत असू आणि गुरुजी हे तत्वज्ञ म्हणून आहेत का असा प्रश्न कदाचित त्यांच्या समकालीनांना पडलेला असू शकेल. नंतरच्या मराठी साहित्याच्या इतिहासाचा जर आपण एकूण आढावा घेतला तर त्याच्यातही सुरुवातीला चंद्रकांत बांदिवडेकर आणि नंतर नेमाड्यांनी गुरुजींची दखल घेतली. गुरुजींच्या समकालीनांमध्ये सका भागवत सोडले तर गुरुजींना फार सिरियसली घेणारे लोक नव्हते. उलट त्यांचे समकालीन जे समीक्षक होते त्यांनी अतिशय वाईट शब्दामध्ये गुरुजींच्या साहित्यावरती ही टीका केलेली होती. म्हणजे अगदी इतक्या पद्धतीने की डुकरीण जशी पिले बिते तसं भसा यांचं साहित्य येत असतं अशा भाषेमध्ये गुरुजींच्या साहित्याबद्दल त्यांच्या समकालीनांनी बोललेलं आहे. पण मी या सगळ्या गोष्टी यासाठी बाजूला ठेवते कारण साहित्य म्हणजे काय याची समजही विकसित होत गेली. म्हणजे त्यांच्या ज्यांनी निगेटिव्हली बोललं त्यांच्याबद्दल फार वेळ घालवण्यापेक्षा त्यांना आपण बाजूला करून जे पुढे त्यांनी मांडलं त्याच्याविषयी चर्चा करणं हे जास्त सकारात्मक ठरू शकतं. त्या दृष्टीने मला जर त्यांचं एकूण साहित्य पाहिलं आणि ह्याच्यामध्ये मी सर्व प्रकारचं साहित्य म्हणते म्हणजे ज्याला मराठी साहित्यामध्ये आपण वैचारिक आणि ललित असं विभाजन करतो जे मला फारसं पटत नाही कारण ललित साहित्यामध्ये सुद्धा विचार मांडलेले असतात. त्याच्यामुळे वैचारिक असं काही वेगळं असतं असं नव्हे. पण गुरुजींचं एकूण सगळं कथा कादंबऱ्या नाटक कविता वैचारिक निबंध अनुवाद हे सगळं साहित्य जर आपण विचारात घेतलं तर याच्यामधलं गुरुजी नेमकं काय करतायत किंवा ते जे आयुष्य जगले आणि जी भाषणं त्यांनी केली जे इतर वर्तमान जे म्हणजे नियतकालिक स्वरूपामध्ये जे लिखाण केलं यातनं ते काय करतायत तर आपल्याला असं पाहायला मिळेल की संवाद हा साने गुरुजींच्या एकूण भूमिकेच्या मुळाशी असलेला भाग आहे. आणि मला संवादापेक्षाही गुरुजींच्याच लिखाणामध्ये असलेला मेळ हा शब्द अतिशय आवडतो आणि तो भारतीय संस्कृतीचं जे पुस्तक त्यांनी भारतीय संस्कृती हे जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की भारतीय संस्कृती हा एक मेळ आहे. मला फार आवडतो शब्द आणि तिथं ते त्याचा विस्तारी करतात स्पष्टीकरणही देतात की जसं संगीतामध्ये वेगवेगळ्या वाद्यांचा मेळ असतो तशा पद्धतीने भारतीय संस्कृती हा एक मेळ आहे. मला हा शब्द म्हणजे आवर्जून वेगवेगळ्या कारणामध्ये फार भावतो तो याच्यासाठी की ज्या वेळेला आपण संवादाची भाषा करतो किंवा ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या विचार प्रणालींना एकत्र आणण्याचा विचार करतो त्यावेळेला आपलेच जे
रॅडिकल मित्र असतात ते म्हणतात हे समन्वयवादी आहेत. आणि समन्वयवादी म्हणजे तडजोडवादी, समन्वयवादी म्हणजे कुठेतरी प्रस्थापिताच्या एक शालीखालून काहीतरी प्रस्थापिताचा अजेंडा पुढे सरकवणारे का काय, असा पुढे एक प्रश्नचिन्हही त्याच्या जोडीला हा उपस्थित केला जातो. मला तिथं हा मेळ शब्द फार महत्वाचा वाटतो की इथं आपल्याला मर्जिंग नाहीये करायचं, म्हणजे ज्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज आहेत त्या मर्ज नाही आहेत करायच्या, त्या संपून नाही आहेत टाकायच्या. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांनी जो काही मांडलेला आडाखा असेल किंवा त्यांनी आखलेला जो कार्यक्रम आहे तो रद्द नाहीये करून टाकायचा. पण त्याच वेळेला प्रत्येकाने आपापली लढाई वेगवेगळ्या पद्धतीने लढत राहायची आणि वास्तविक आपल्या सगळ्यांचं ध्येय हे समताधिष्ठित समाजाचंच आहे. पण त्या समताधिष्ठित समाजाकडे जात असताना आपलं एकमेकांशी नातं काय असेल, आपल्या वेगवेगळ्या विचारधारांचं परस्परांशी नातं काय असेल, हा जो कळीचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी गुरुजींच्या एकूण दृष्टिकोनामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथं तो मेळ आहे, हा संवाद आहे. आणि त्या संवादामधनं जसं मेळामधनं जसं एक सुंदर संगीत निर्माण होतं तसं संगीत निर्माण करण्यासाठीचा तो ताळमेळ आहे. आणि म्हणून प्रत्येक वाद्याचं म्हणून स्वतःचं अस्तित्व आहे, पण ते एकमेकाशी कॉम्प्लिमेंट होणारं अशा पद्धतीचं अस्तित्व आहे. आणि त्यातनं ते मंजूळ संगीत हे निर्माण होणारे, हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे जो ते भारतीय संस्कृतीकडेही बघतात त्या पद्धतीने, आणि तो मला फार महत्त्वाचा वाटला. म्हणजे आपण जर पाहिलं की त्यांच्या कालखंडामधल्या ज्या कोणत्या वेगवेगळ्या विचारप्रणाली ज्या अतिशय डॉमिनंट होत्या किंवा राजकीयदृष्ट्या एक त्याच्या बाजूनी मोबिलायझेशन होत होतं आणि त्या राजकीय दृष्टीने एक सोशल फोर्स म्हणून उभ्या राहत होत्या, त्याच्यामध्ये गांधीवाद ही एक मोठी विचारधारा, विचार परंपरा आपल्याला दिसते. दुसऱ्या बाजूला आपल्याला मार्क्सवाद हा साम्यवादाच्या वाटेनेही चाललेला आहे आणि समाजवादाच्या वाटेनेही चाललेला आहे, या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या बाजूला आपल्याला आंबेडकरवादी विचार जो काही आहे तो जाती निर्मूलनाचा विचारही तिथं एक फोर्स म्हणून उदयाला येत असण्याच्या प्रक्रियेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेषतः 1930च्या नंतर, म्हणजे या बऱ्याच विचारसरणींचा उदय हा जरी 1920 किंवा त्याच्याही आधीच्या कालखंडामध्ये झालेला असला तरी 30 मध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्य उंबरठ्यावर दिसायला लागलेलं आहे किंवा 30 मध्ये ज्या वेळेला पूर्ण स्वराज्याची घोषणा ही झालेली आहे, त्या टप्प्यावरनं पुढे आपल्याला असं दिसतं की यांच्या मागे एक प्रकारचा फोर्स हा जनरेट व्हायला लागलेला आहे, कारण सत्ता आता काबीज करायची आहे. या टप्प्यावरती साने गुरुजी हे एक अतिशय क्रिएटिव्ह आणि अतिशय खुल्या मनाने असलेली अशी जी व्यक्ती आहे आणि जे स्वतः पुन्हा तत्वज्ञानाचा अभ्यास केलेली अशी ही व्यक्ती आहे, ते ह्या सर्व विचारधारांकडे अतिशय उमदेपणाने आणि खुल्या नजरेने पाहत असलेले दिसतात. याचं मला उत्तम उदाहरण त्यांच्या साहित्यामध्ये जे दिसतं, विशेषतः राष्ट्रवाद आणि साम्यवाद किंवा गांधीवाद आणि साम्यवाद याच्या संदर्भामध्ये. कारण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, गांधीवादामध्ये सामाजिक परिवर्तन, सामाजिक न्याय आणि समतेची जी मूल्य होती याच्यात कोणालाच आपल्या मनामध्ये शंका नाही. पण त्या टप्प्यावरती गांधीवाद हा राष्ट्रवादाच्या दिशेने चाललेला होता किंवा राष्ट्रवादी चळवळीच्या माध्यमातून तो व्यक्त होत होता. आणि जे काही सामाजिक न्यायासाठी आणि समतेच्या प्रस्थापनेसाठीचे जे काही प्रयत्न होते ते कन्स्ट्रक्टिव्ह वर्क, रचनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून पॅरलली चाललेले होते. पण फोर्स जो जनरेट झाला होता तो राष्ट्रवादाच्या चौकटीमध्ये झालेला होता. आणि त्या निमित्ताने वेगवेगळे फोर्सेस त्याच्यामध्ये होते. त्या निमित्ताने त्याच्यामध्ये भांडवली वृत्ती ही होती, भांडवली म्हणजे खुद्द स्वतः भांडवलदारी होते आणि भांडवली विचाराचे समर्थकही होते, उदारमतवादीही होते. आणि आपल्याला माहिती की अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर काँग्रेसमध्ये हिंदुत्ववादीही होते.
त्याच्यामुळे तो एक पुन्हा असा अनेक विचारधारांचा बरोबर घेऊन जाणारा असा एक प्रवाह होता. आणि गांधी त्याच्याशी असोसिएट झाल्यामुळे अर्थातच गांधीवादी विचारामध्ये जो परिवर्तनाचा समतेचा जो विचार होता तोही चालू राहिला, पण फोर्स म्हणून तो राष्ट्रवादाच्या माध्यमामधनं प्रकट होत राहिला या सगळ्या टप्प्यावर. दुसऱ्या बाजूला आपल्याला जे दिसतंय की समाजवाद आणि साम्यवाद, समाजवादी तर काँग्रेसमध्ये होते आणि 30च्या मध्यावरती त्यांच्या स्ट्रॅटेजिक पोझिशन्समुळे का होईना पण साम्यवादी सुद्धा काँग्रेसमध्ये सहभागी झालेले होते. गुरुजी ह्या तिन्ही विचारधारांकडे, विशेषतः मार्क्सवाद आणि राष्ट्रवादाकडे ते अतिशय खुल्या दृष्टीने बघतायत आणि त्या एकूण विचाराचा जो काही आविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने होतोय. एका पद्धतीने काँग्रेसच्या माध्यमातून होतोय आणि 36 साली ज्या वेळेला काँग्रेसची मंडळं आली त्यावेळेला ज्या पद्धतीने काँग्रेस राज्यकारभार करत होतं त्याच्याबद्दल ही काही त्यांचे अनुभव तिथे आहेत किंवा त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. राष्ट्रवाद दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतो की अतिशय एक्स्ट्रीम अशा धर्मांध प्रवृत्तींच्या माध्यमामधनं हिंदू राष्ट्रवादाच्या दृष्टीनं तो प्रकट होत असलेला आपल्याला दिसतोय. आणि समाजवादी हे आहेत काँग्रेसच्या बरोबर, अजून स्वतंत्र झालेले नाही आहेत, पण साम्यवादी मात्र स्वतंत्रपणे त्यांचं एक राजकारण चाललेलं आहे. काँग्रेसशी त्यांचं जी काही तडजोड किंवा नाते आहेत त्याच्यामध्ये सतत बदल होत आहेत. या सगळ्या गोष्टींमधनं जो काही गदारोळ चाललाय किंवा याच्यातनं जे काही गोष्टी घडतायत या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब जर आपण पाहिलं साने गुरुजींच्या साहित्यामध्ये तर दोन अतिशय महत्त्वाच्या त्यांच्या साहित्यकृती आपल्याला त्यांची दखल घ्यायला लागेल. एक म्हणजे सोन्या मारुती आणि दुसरी म्हणजे संध्या नावाची जी कादंबरी आहे. सोन्या मारुतीमध्ये ते धर्मांध शक्तींच्या विरुद्ध बोलतायत, पण धर्म न नाकारता त्या गोष्टी ते करतायत आणि म्हणून सोन्या मारुती एक महत्त्वाची कृती ठरते जी थोडी 30च्या दशकामध्ये आलेली कृती आहे. आणि नंतरच्या टप्प्यावरती संध्या जी कादंबरी त्यांनी लिहिली ती पण अतिशय महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये या संध्याचा जो नवरा आहे तो कम्युनिस्ट आहे आणि त्यांचे जे फॅमिली फ्रेंड आहेत ज्याचं नाव भाईजी असं आहे ती व्यक्ती जी आहे ती गांधीवादी आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण चर्चा आहेत सातत्याने की मार्क्सवाद की गांधीवाद, मार्क्सवाद की गांधीवाद. आणि संध्याला कायम हा प्रश्न पडलेला आहे की नवरा म्हणतो ते ऐकायचं का, हे फॅमिली फ्रेंड आहेत ते म्हणतात ते खरं तर आपल्याला जास्त पटतंय पण नवऱ्याला कसं नाकारायचं, अशा त्या द्विधा मनस्थितीमध्ये ती संध्या असल्याचं त्या कादंबरीमध्ये आपल्याला दिसतं. या कादंबऱ्यांची दखल ही आपण फारशी घेतली नाही. म्हणजे श्यामची आई आणि इतर ज्या त्यांच्या ज्या साहित्यकृती आहेत ज्यांचा उल्लेख विनोदजींनी केला की ज्याच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातलं प्रतिबिंब दिसतं आणि तेही मला आवर्जून नेहमी आठवण करून द्यावीशी वाटते की ह्या आत्मकथनात्मक कादंबऱ्या आहेत, हे आत्मचरित्र नव्हे. कारण त्या कादंबऱ्या आहेत म्हणजे त्याच्यात काही कल्पना विस्तार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी कदाचित घडल्या नसतील त्याही कादंबरी लेखनातलं स्वातंत्र्य घेऊन मांडलेल्या असू शकतात. पण आपण श्याम म्हणजेच साने गुरुजी असं समजायचं मराठी भाषिकांनी ठरवल्यामुळे बरेचदा श्यामलाच आपण कॅरेक्टर समजून तो भाबडा, रडका वगैरे वगैरे प्रतिमा त्याची कवटाळत मराठी समाज राहिला. पण त्याच्याबद्दल खूप बोललं गेलं म्हणून त्याच्याविषयी न बोलता मी पुन्हा पुढच्या टप्प्यावरती ज्याच्याविषयी मी आता बोलत होते 30 आणि 40च्या दशकाकडे जर आले तर या सगळ्या ज्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत या विचारधारांमध्ये एक संवाद किंवा याच्यामध्ये एक मेळ कसा घालता येईल याच्याबद्दल ते आग्रहाने इथं मांडत असलेले दिसतात. आणि म्हणून 36च्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा ते आवर्जून म्हणतात की जर आता आपलं शासन आलेलं आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतायत का नाही, कामगारांचे प्रश्न सुटतायत का नाही. म्हणजे राष्ट्रवाद ज्यावेळेला आपण म्हणतोय तेव्हा त्या राष्ट्रवादामध्ये एकजूट आहे, त्या राष्ट्रवादामध्ये एकी अभिप्रेत आहे, त्या राष्ट्रवादामध्ये राष्ट्रप्रेम अभिप्रेत आहे. पण राष्ट्रप्रेम म्हणत असताना समतेचं काय करायचं, तळागाळातल्या लोकांना तुम्ही राष्ट्रभक्तीच्या नावाने त्यांचे प्रश्न तुम्ही डावलणार आहात का.
जे अतिशय स्वाभाविकपणे प्रतिगामी राष्ट्रवाद हे करत असते, त्या राष्ट्रवादाला अधिकाधिक समताधिष्ठित करण्याचा प्रयत्न हे साने गुरुजी सातत्याने 30 आणि 40च्या दशकामध्ये करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण ते तिथंच थांबत नाहीत. त्यांनी अतिशय इंटरेस्टिंग काही जी पत्र लिहिली, ज्याचा उल्लेख विनोदजींनी केला की श्यामची पत्रे, जे पुन्हा त्याचेही आपण साधनेनी हे केलेलं आहे, रिप्रिंट त्याची केलेली आहे, की ज्याच्यामध्ये अतिशय इंटरेस्टिंग त्यांचं एक पत्र जे आहे, जे वसंतास पत्रे असं ते लिहितात, त्याच्यामध्ये ते सरळ सरळ जागतिक कम्युनिझमच्या संदर्भातली चर्चा आहे, जिथं ते म्हणतात की ट्रॉट्स्की आणि स्टॅलिन यांच्या वादामध्ये जर ट्रॉट्स्कीचा विजय झाला असता तरी भारतीय कम्युनिस्टांनी रशियन कम्युनिस्टांना पाठिंबा देणं मी समजू शकलो असतो. पण जिथं स्टॅलिन स्वतः रशियामधला कम्युनिझम टिकण्यासाठी भूमिका घेतो आहे, तिथं आपण भारताचा प्रश्न मांडण्याच्या ऐवजी जागतिक कम्युनिझम कसा टिकेल यासाठी तुम्ही भूमिका का घेताय? म्हणजे साने गुरुजी त्या काळामध्ये घडत असलेल्या कम्युनिस्टांमधले जे काही वाद चालले आहेत याच्याही विषयी ते जागरूक आहेत आणि त्याही विषयीची त्यांची भूमिका की वर्ल्ड कम्युनिझम महत्वाचा का, राष्ट्रामध्ये कम्युनिझम, एका पर्टिक्युलर देशामधला कम्युनिझम टिकवणं, असा जेव्हा प्रश्न रशिया पुढे आला तेव्हा स्टॅलिननी रशियातलं कम्युनिझम टिकवण्याची भूमिका घेतली, जागतिक कम्युनिझमला पाठिंबा दिला नाही. मग भारतीय कम्युनिस्ट हे भारतीय हिताच्या दृष्टीने भूमिका का घेत नाहीत? ते जागतिक कम्युनिझम टिकावे म्हणून भूमिका का घेतात? हा प्रश्न ते श्यामची पत्रेमध्ये आवर्जून विचारताना पाहतात. म्हणजे ते काय करतायत की ते राष्ट्रवादाला साम्यवादाच्या अजेंडाकडे आणतायत आणि साम्यवादाला राष्ट्रवादाच्या अजेंडाकडे आणतायत, की साम्यवाद्यांना सांगतायत की राष्ट्राचे, भारत म्हणून असलेल्या राष्ट्राचे प्रश्न पहा, आणि ते राष्ट्रवाद्यांना सांगतायत की फक्त एकजूट, फक्त स्वातंत्र्य हे पुरेसं नाही, तर समता ह्या मूल्याला महत्त्व द्या, अन्याय जे काय आहे इथला तो नष्ट करा, इथली विषमता नष्ट करा, आणि त्याच्यासाठी म्हणून राष्ट्र उभारणी आहे, नाहीतर केवळ अस्मितेसाठी म्हणून राष्ट्र उभारणी नाही. याची जी काही आठवण आहे ती साने गुरुजी आपल्याला करून देत असलेले दिसतात. म्हणजे स्वातंत्र्य आणि समता यांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न, एक मांडणी ही गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला, गुरुजींच्या साहित्यामधनं असलेली दिसते. दुसरा जो मुद्दा, आणि दोनच मुद्दे मी मांडणार आहे, दुसरा जो मुद्दा आहे तो आपल्याला ह्याच मेळ त्यांनी धर्म आणि विवेक यांच्या संदर्भामध्ये पण घातलेला पाहायला मिळतो. आजच्या काळामध्ये आपण अनेक जणांनी अल्बर्ट एलिसचं नाव ऐकलेलं असेल. अल्बर्ट एलिसचं चरित्र मराठीमध्ये खूप अलीकडच्या काळामध्ये गाजलं, आत्मचरित्रात्मक कादंबरी. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द ऐकलेला असेल की रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, जी त्यांनी प्रमोट केली. त्याच्यामध्ये रॅशनल आणि इमोटिव्ह ह्या दोन गोष्टी परस्पर विरोधी नाहीत, हा जो मुद्दा हा मानसशास्त्रज्ञ मांडतायत. गुरुजी तो दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजवायचा प्रयत्न करतायत, याची मला असं वाटतं आपण आठवण स्वतःला करून देणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि विवेक या दोन गोष्टी परस्पर विरोधी नाहीत. इथं रॅशनल इमोटिव्हमध्ये ते भावनेबद्दल बोलतायत, पण श्रद्धा ही सुद्धा एक प्रकारची भावना आहे, राष्ट्रवाद ही सुद्धा एक प्रकारची भावना आहे. ही भावना सुद्धा विवेकनिष्ठ असली पाहिजे, ही भावना सुद्धा विवेकवादी असली पाहिजे. पण विवेकवाद असं म्हणत असताना आपण बुद्धिप्रामाण्यवादी, कर्कश बुद्धिप्रामाण्यवादी किंवा व्यवहारवादी असं होता कामा नये, याची सुद्धा गुरुजी आपल्याला जाणीव करून देतात. त्यांनी जे भारतीय संस्कृतीमध्ये जे लिहिलेलं आहे, वेदांबद्दल जे लिहिलेलं आहे, ते पण अतिशय इंटरेस्टिंग. म्हणजे एखादा माणूस किती क्रिएटिव्हली परंपरेचं इंटरप्रिटेशन देऊ शकतो ते बघण्यात अतिशय त्याच्यातला भाग आहे. ते म्हणतात की वेद अपौरुषेय होते म्हणजे काय? अपौरुषेय होते याचा अर्थ असा की ज्ञान हे सीमित नाही. म्हणजे असं म्हणायची गरज नाही की कोणतरी ऋषी होते कधी काळी आणि त्यांनी ते वेद लिहिले आणि तिथंच ती ज्ञानपरंपरा संपली आणि मग तेच आम्ही फक्त रिपीट करायचंय किंवा तेच आम्ही आता त्याची घोकमपट्टी करायची.
तर वेद अपौरुषेय असणं याचा अर्थ असा की आमची ज्ञानावरती निष्ठा आहे आणि ज्ञानाची निर्मिती ही अखंड चालू आहे. आणि म्हणून पुढे जाऊन ते असं म्हणतात की न्यूटन आणि मार्क्स हे सुद्धा ऋषीच आहेत, कारण त्यांनी नवीन ज्ञानाची निर्मिती केलेली आहे. आणि भारतीय संस्कृती ते म्हणतात की या दृष्टीने ही ज्ञानावरती आधारलेली आहे, कारण ती सातत्याने नव्या नव्या ज्ञान मिळवण्याच्या मार्गांचा ती पुरस्कार करते. आणि तिथं त्यांनी अतिशय सनातन शब्दाचा जो छान अर्थ सांगितलेला आहे की सनातन म्हणजे काय, तर सनातनो नित्य नूतन आहात, की जे सतत आपला नवीन नवीन अर्थ प्रकट करत राहतं. जे जुनं काहीतरी होतं तेच ओढत राहणं पुढे म्हणजे सनातन नव्हे, तर ज्याला नव्या नव्या काळामध्ये नवा नवा अर्थ प्रकट करता येतं ते सनातन. आणि अशा पद्धतीने धर्म आणि श्रद्धा यांचाही एक मेळ घालण्याचा प्रयत्न गुरुजींच्या साहित्यामधनं आणि विचारामधनं होत असलेला आपल्याला दिसतो. माझा शेवटचा मुद्दा की गुरुजींचा आपण ज्या वेळेला त्यांची तत्वज्ञ साने गुरुजी म्हणून दखल घेतो तेव्हा आणखी एक महत्त्वाचा अतिशय मुद्दा जो आहे की जसं संवाद मेळ हा एक त्यांचा गाभा आहे, तसं दुसरा एक त्यांचा गाभ्याचा जो भाग आहे तो गांधी विचारामधनं आलेला तो भाग आहे की तो म्हणजे कोणत्याही परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये प्रस्थापिताची भूमिका काय असेल, किंवा प्रस्थापितापेक्षा आणखी वेगळा शब्द मी असा वापरू शकेन तिथं की लाभधारक समाज घटकाची तिथं भूमिका काय असेल. म्हणजे स्त्री पुरुष विषमतेच्या संदर्भामध्ये पुरुषांची भूमिका काय असेल, आर्थिक विषमतेच्या लढ्यांमध्ये जे लाभधारक वर्ग आहेत किंवा जे वरचे वर्ग आहेत, आर्थिकदृष्ट्या लाभ ज्यांना मिळालेला आहे असे जे वर्ग आहेत त्यांची काय भूमिका असेल, आणि जाती विषमतेच्या लढ्यामध्ये जाती निर्मूलनाच्या लढ्यामध्ये जे सवर्ण आहेत त्यांची भूमिका काय असेल. तर या तिन्ही संदर्भामध्ये असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यातही मला असं लक्षात आलं की प्रामुख्याने स्त्री पुरुष विषमता आणि जातीय विषमता या दोन्हीच्या संदर्भात विशेष आग्रहाने साने गुरुजी असं म्हणतायत की इथं पुरुषांना किंवा ब्राह्मण आणि सवर्ण असलेल्या जातींना एक सकारात्मक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांच्या बोलण्यामध्ये आला की गांधी आंबेडकर संवादाच्या संदर्भामध्ये वगैरे जी काही मांडणी गुरुजींच्या अनुषंगाने किंवा अदरवाईज जी होते तिथं हा मुद्दा मला असं वाटतं विशेष समजून घेण्याची गरज आहे. मी वेळेच्या अभावी सर्व मांडू शकणार नाही, पण स्त्री पुरुष विषमतेच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की गुरुजींनी अनेक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्या केल्या की आपल्याला असे दाखले मिळतात की कुणाच्याही घरी जेव्हा गुरुजी जात असेल कार्यकर्त्याच्या घरामध्ये तेव्हा साधीशी गोष्ट की त्या चर्चा करत हॉलमध्ये बाहेर न बसता स्वयंपाकघरात बसणं, त्या घरातल्या स्त्रीला स्वयंपाकामध्ये मदत करणं, कारण नाहीतर नवीन कार्यकर्ते येऊन बसणं आणि त्यांना एंटरटेन करणं कार्यकर्त्याला आनंदाची गोष्ट असू शकेल, पण घरातल्या स्त्रीवरती त्यांनी जे बर्डन पडतंय तर ते पडू न देता त्याच्यामध्ये सुद्धा आपण सहभागी होणं यासारख्या छोट्या गोष्टी असतील, पण आपल्याला गुरुजींच्या मातृहृदयी जे मूल्य त्यांनी म्हणजे मानलेलं आहे किंवा स्त्रीमध्ये पुरुष असणं आणि पुरुषामध्ये स्त्री असणं ह्या धारणांबद्दल वारंवार लिहिले ते आपल्याला जाणतो आपण, त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही. पण या पद्धतीच्या विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी पुरुषांनाही भूमिका आहे हा जसा गुरुजींचा एक आग्रह दिसतो, अशी जी मांडणी आणि प्रयत्न दिसतात. तशाच पद्धतीने जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्ये सवर्णांना काय भूमिका आहे का केवळ दलितांनी स्वतःच्या हक्कांसाठी, स्वतःच्या अस्मितेसाठी, स्वतःच्या सन्मानासाठी त्यांनीच स्वतः फक्त लढावं आणि बाकीच्यांनी बघत बसावं किंवा आमचं त्याच्याशी काय देणं घेणं, आम्ही तर थोडा अन्याय केला होता, आमच्या पूर्वजांनी केला असेल, आम्ही तर जात मानत नाही असं म्हणून हात वर करावे, अशा पद्धतीचा जर प्रश्न कुणाला पडत असेल तर गुरुजींनी त्याच्यावरती जी दिलेली उत्तरं आहेत आणि त्याची पुन्हा मी म्हटलं तसं माझ्या पुस्तकामध्ये आणि त्या लेखामध्ये सविस्तर चर्चा आहे, त्याचा थोडक्यात उल्लेख इथं असं करते की आपण जर एक साधं उदाहरण असं जर घेतलं की
कुठेतरी आपण ऑफिसमध्ये किंवा कुठल्या तरी दुकानामध्ये आपण चाललेलो असू आणि काचेचा दरवाजा असतो आणि त्याच्यावरती एका बाजूला पुल लिहिलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला पुश लिहिलेलं असतं. जाती व्यवस्थेच्या संदर्भात तेच उदाहरण हे आहे. कारण हा प्रश्न कायम येतो. आंबेडकरांनी संघर्ष करा म्हणून सांगितलं, पण गांधींनी मात्र संघर्षापेक्षा संवादाला भर दिला वगैरे वगैरे जी टीका केली जाते. मी त्याच्या तपशिलात जात नाही आणि हे पुन्हा पुन्हा मला वेळेमुळे सारखं तो कन्स्ट्रेंट जाणवतो आहे. पण थोडक्यात सांगायचं आणि हेच जर उदाहरण पुढे घ्यायचं झालं तर जे जाती व्यवस्थेचे बेनिफिशरी आहेत, जे वर्णव्यवस्थेच्या आतमध्ये आहेत, त्यांनी वापरलेल्या स्ट्रॅटेजीज आणि ज्यांना जाती व्यवस्थेने बाहेर फेकलेलं आहे त्यांच्या स्ट्रॅटेजीज ह्या सारख्या असू शकत नाहीत. ते जर बाहेरनं तो दरवाजा ओढणार असतील तर आत असलेल्या लोकांना तो दरवाजा ढकलावा लागणार आहे. आपण जर म्हटलं की अरे बाबासाहेबांनी तर सांगितलं होतं की ओढा आणि तुम्ही मात्र ढकलताय, ऍक्च्युली आपण जेव्हा ढकलतोय तेव्हा त्या प्रोसेसलाच आपण हातभार लावतोय किंवा आपल्याला तसे स्ट्रॅटेजीज शोधून काढायला लागतील. जर त्या सापडल्या नसतील आता तर आपलं लोकेशन जे आहे त्या लोकेशननुसार आपण त्या परिवर्तनाच्या प्रोसेसला कशा पद्धतीने हातभार लावू शकतो, आपण कुठे आहोत या व्यवस्थेमध्ये, आपण व्यवस्थेचे बेनिफिशरी आहोत का व्यवस्थेने आपल्याला काही नाकारलेलं आहे, आपण उपेक्षित आहोत, त्यानुसार आपलं जे काही आपल्या स्ट्रॅटेजीज असणार आहेत त्या बदलणार आहेत, त्या बदलल्या पाहिजेत. मात्र त्या तिथं रोल आपल्याला आहे, ती आपलीही जबाबदारी आहे. जोपर्यंत एक माणूस सुद्धा शोषित आहे तोपर्यंत शोषण संपलेलं नाही याची आठवण जी आहे ती गुरुजी वारंवार करून देतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये तुम्ही जो विचारला प्रश्न, तर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये गुरुजींना स्पष्ट असं विचारण्यात आलेलं होतं पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळेला की बाबासाहेब तर म्हणाले की माझ्यासाठी आता हा मुद्दा इररिलेव्हंट आहे. मी 30 साली प्रयत्न केला, त्यावेळेला हिंदूंनी मला हे दिलं नाही आणि 35 साली तर मी घोषणा केलेली आहे की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही मंदिर उघडून मला त्याच्याशी देणं घेणं नाही. तर हे जेव्हा बाबासाहेब म्हणतायत तरी तुम्ही हे आंदोलन का करताय, त्यावेळेला साने गुरुजींनी दिलेलं उत्तर असं आहे की आंबेडकरांनी त्यांनी केलेले प्रयत्न राजकीय प्रतिनिधित्वासाठी, राजकीय हक्कांसाठी केलेले जे प्रयत्न आहेत ते त्यांनी करत राहावेत. माझा त्यांना विरोध नाही, पण मला जे करणं शक्य आहे ते मला आवश्यक वाटतं. आणि तिथं ते म्हणतात, आणि पुन्हा लक्षात घ्या इथं अजून बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या संदर्भातली चर्चा मोठ्या प्रमाणात होत नाहीये, पण तरी कुठेतरी ती चर्चेत आहे, कुठेतरी त्या विश्वात आहे. त्याचा उल्लेख करून ते म्हणतात की आपण जरी बौद्ध झालो तरी बौद्धाला सुद्धा 10वा अवतार करून आपण त्याला आपल्याच परंपरेमध्ये घालवण्याचा धोका हा आहे. आणि त्याच्यामुळे जातीची विरुद्ध मिरवणं ही आपली प्रवृत्ती आहे. मनातली घाण गेली तरच बाहेरची घाण जाईल, म्हणून माझा हा लढा आहे, हे गुरुजींचं वाक्य. म्हणून आंबेडकरांच्या विरोधातलं हे नाही, पण त्यांना पूरक आहे, कारण आपले स्थान वेगळं आहे याचं भान गुरुजींना आहे. आणि तेच भान हे वेगवेगळ्या संघर्षाच्या लढ्यामध्ये आपल्याला असावं, हा मला असं वाटतं तत्वज्ञ साने गुरुजींच्या त्यांना समजून घेण्यातलं सार असू शकतं. एवढं मी बोलते, थांबते. थँक्यू.